2025मध्ये दत्त जयंती कधी आहे? मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. मार्गशीर्ष गुरुवारची व्रताची पूजा देखील तुम्ही करत असाल आणि याच महिन्यामध्ये दत्त जयंती देखील आहे. तर 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष दुसरा गुरुवार व्रताची पूजा आणि दत्त जयंती एकत्र आलेली आहे, त्यामुळे या तिथीचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. गुरुवार हा दत्तगुरूंचा वार देखील मानला जातो, त्यामुळे देखील याचे महत्त्व अजूनच वाढलेले आहे. एकतर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा देखील आहे आणि दत्त जयंतीसुद्धा आहे आणि गुरुवार हा दत्तगुरूंचा वार मानला जातो. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दिवशी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. म्हणजेच कोणाला काही नामस्मरण करायचं असेल, पारायण करायचं असेल, सत्यनारायण करायचं असेल किंवा देवींचासुद्धा आपण पूजा मांडतो, त्यामुळे कन्यापूजन करायचं असेल, जे काही तुमच्या मनामध्ये आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता. गरजू व्यक्तींना दान करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:38 सुरू होईल. सकाळी 8 वाजता चालू होणार आहे 4 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आणि 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:44 असेल. दत्त जयंती साजरी करण्यासाठी भक्त संध्याकाळी दत्तांचा पाळणा हलवतात, ज्यात मूर्ती किंवा पादुकांची पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने तिचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण गुरुवार हा दत्तगुरूंचा वार मानला जातो आणि भक्त दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र वाचतात किंवा स्वामींची सेवा करतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की कोणतीही पूजा वगैरे तुम्हाला करायची मनोभावी इच्छा असेल तरच करा. जरी पूजा तुमच्याच्याने शक्य झाली नाही तरी तुम्हाला जे वाटेल एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण एक चांगली व्यक्ती असणं, आपल्या आचरणामध्ये चांगले विचार असणं, ह्यावर माझा जास्त भर असणार आहे. जरी मी पूजेसंबंधी माहिती सांगत असले तरीसुद्धा माझं स्वतःचं एक मत आहे की कधीकधी पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विधिवत वगैरे सगळं काही आपल्याच्याने शक्य होत नाही, पण आपले विचारांमध्ये आपण जेवढं चांगलं होत जाऊ ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच गोष्टीकडे आपण जास्त लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे. पूजा वगैरे केल्याने काय होतं, एक प्रकारची एकाग्रता आपल्यामध्ये निर्माण होते आणि विवेकबुद्धी आपली जागृत होते. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात पूजा करत असताना. आणि आपलं कधी असतं सगळ्यांचं आयुष्य वेगवेगळं आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. तर एक मनशांती व्हावी, आपल्या घरामध्ये सुखशांती लाभावी असावी, सारखं शांत वातावरण निर्माण व्हावं किंवा आपल्या स्वतःला देखील मनशांती वाटावी, एक प्रकारचं समाधान लाभावं मनाला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचा जर एकदम असं हे असाल स्थैर्य नसेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही नुसतं पूजा मांडणी करून वगैरे ह्या गोष्टीला काही महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःची मनस्थिती असो किंवा स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असो ते कशाप्रकारे आपल्याला सॉल्व करता येतील ह्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करा. आणि देव हा स्वतः येऊन तुम्हाला कधीही मदत करणारा नसतो, तो छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला मार्ग दाखवत असतो. हे फक्त असतं, तो फक्त आपल्यासोबत आहे, एक अदृश्य शक्ती आपल्यासोबत आहे. ही गोष्ट मात्र आपल्याला ठामपणे माहीत असली पाहिजे. तो विश्वास आहे, ती श्रद्धा आहे. श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणूनच देव आहे. मानलं तर देव आहे, नाही मानलं तर देव नाही, अशा प्रकारची संकल्पना आहे. तर एक प्रकारची अदृश्य शक्ती आपल्यासोबत आहे असं मानून चालायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे चांगल्या गोष्टी सकारात्मकता घडत राहील यासाठी प्रयत्न करत राहायचे. तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.